कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ। ओंकार संगीत साधना प्रस्तुत गीता कळते गाता गाता या कार्यक्रमामध्ये मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पूर्वी गीता धर्म मंडळ आयोजित असा हा कार्यक्रम होत असे आणि गीता धर्म मंडळ ही संस्था तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की शतक पूर्ती केलेली अशी संस्था आहे। 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अनेक थोरा मोठ्यांच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेली आणि अनेक वेळा जे तिथे काही पाठ झाले किंवा जे काही कार्यक्रम झाले, गीतेचे पाठ झाले, बाकीचे कार्यक्रम झाले, त्याच्यामुळे ती अभिमंत्रित झालेली अशी वास्तू सदाशिव पेठेमध्ये अतिशय दिमाखात उभी आहे सध्या। तर या गीता धर्म मंडळाचं जे गीता दर्शन मासिक पूर्वी जे प्रकाशित होतं ते अजूनही प्रकाशित होतं। तर त्या मासिकातून आपले हे जे आजच्या कार्यक्रम गाण्याचे जे कवी आहेत किंवा काव्याचे जे कवी आहेत, गीता कळते गाता गाता असं या कार्यक्रमाचं नाव आहे। आणि ही जी गाणी आहेत किंवा हे काव्य आहे ते माननीय श्रीराम आठवले यांनी लिहिलेलं आहे। श्रीराम बाळकृष्ण आठवले हे प्रापंचिक होते आणि मुलांच्या पेरुगेट हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते, सायन्सचे शिक्षक होते। तरी सुद्धा आपण म्हणतो की जसं आतून स्फुरण येणं, चिंतन आणि मननातून किंवा जे काही मंथन होतं त्या मंथनातून जे काही स्फुरण होणं त्यातून हे त्यांना काव्य स्फुरलेलं आहे। आणि तर ती त्यांची काव्य जी आहे जे त्यांना स्फुरण झालेलं होतं किंवा झालं त्याची काव्य सगळी गीता दर्शन मासिकातून पहिल्यांदा प्रकाशित झाली होती आणि त्याच्यानंतर मग हळूहळू या काव्यांचं गाण्यामध्ये रूपांतर होऊन त्या काव्याला संगीत दिलं मोहनीराज ओंकार या सरांनी। ते आपल्याबरोबर आहेत आज। आठवले सर आता आपल्यामध्ये नाही आहेत आणि हे संगीत दिल्यानंतर या गाण्याचे कार्यक्रम की हे सुवर्णा देवधर चे सासरे अण्णा देवधर यांच्या प्रोत्साहनातून या गाण्याचे कार्यक्रम चालू झाले। त्यावेळेला ती गाणी माधुरी ते धर्माधिकारी गात असत। आणि आता थोडंसं ह्या गीतेचा प्रसार आणि प्रचार व्हावा या सगळ्या दृष्टीने या जो कार्यक्रम त्यावेळी हा सादर केला जात असे त्या कार्यक्रमाचं थोडंसं पुनरुज्जीवन करण्याचा आता हा प्रयत्न आहे या सगळ्यांच्या प्रेरणेने। ओंकार साधना संगीत मंडळ जे आहे प्रस्तुत, आपण जे सुरुवातीला म्हटलं किंवा मी बोलायची राहिले असेल तर ते ओंकार संगीत साधना प्रस्तुत म्हणजे ओंकार संगीत साधनेचे हे पायोनियर आहेत किंवा हे फाउंडर आहेत आणि ते आमच्याकडून हे चांगल्या रीतीने बसून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि आम्हाला चांगल्या रीतीने मार्गदर्शन करतायत आणि त्यातून हा कार्यक्रम आता उभा राहिलेला आहे। आणि आठवले सरांविषयी जर सांगायचं झालं तर अजूनही त्यांचे चिरंजीव सुयोग जे आम्हाला ग्रुपवरती पाठवत असतात त्यांची काव्य म्हणजे इतक्या तऱ्हेची काव्य लिहिलेली की आपल्याला स्थिमित व्हायला होतं की एवढा माणूस एक माणूस हे सगळं करू शकतो आणि लिहू शकतो। तर हे खरोखरच कौतुकास्पद आहे। म्हणजे गीता कळते गाता गाता ही गीतमाला वाचून गुरुवर्य काही निश नवरे सुद्धा म्हणालेले होते की श्रीराम रचितां गीतां पठित्वा मुदितोस्यहं श्रीकृष्णोपी प्रसन्न स्यात् इतरेषा तु का कथा। म्हणजे श्रीरामाने रचली गीता, श्रीराम बाळकृष्ण आठवले यांनी जणू गीता रचलेली आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे ही परमावधी आनंदाची म्हणजे असत्ता शांतते जसं म्हणाल्या की खरोखरच हा कार्यक्रम आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेचा आनंद देऊन जातो। परमावधी आनंदाची प्रसन्न मुद्रा श्रीकृष्णाची, श्रीकृष्ण सुद्धा हे सगळं ऐकून प्रसन्न होईल तर अशी ही प्रसन्न मुद्रा श्रीकृष्णाची, तिथे इतरांची काय कथा असं नवरे सरांनी त्याला म्हटलेलं होतं। तर अशा तऱ्हेची ही गाणी जी आहेत त्यांनी अनेक म्हणजे दत्तावरती काव्य केलेलं आहे, गणेशावरती काव्य केलेलं आहे आणि अनेक प्रकारची काव्य स्फुरण किती असू शकतं माणसाला हे बघितल्यानंतर आपण स्थिमित होतो। तर अशा तऱ्हेचं हे काव्य आहे। त्यातील आता पहिलं जे गाणं आहे मगाशी जसं शांतते म्हणाल्या की गीता ही नुसती वाचून पारायण करून उपयोग नाही तर ती थोडीशी आपल्याला आपल्या आचरणात आणता आली पाहिजे, आपल्या जीवनात ती मुरवता आली पाहिजे। मग ते कसं होईल
तर कृष्ण कृष्ण म्हण येता जाता कळेल गीता गाता गाता, असं हे सुरुवातीचं जे गीत आहे की हे कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता त्याचं पाठबळ आपल्याला मिळतं आणि त्याचं पाठबळ मिळालं की गीता कळायला सोपी जाते. हे गीत आपण प्रथम ऐकूया. सादर करतायत ओंकार सर. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता, गाता गाता, रघुवंशाचा देव हे करी, राम कृष्ण हरी वरोधरी करी, कैतव्याचा देव हे करी, राम कृष्ण हरी वरोधरी करी, अभ्यासारित बसता बसता, अभ्यासारित बसता बसता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. मी माझे हे सहज जातसे, तुने तुझे हे स्फुरण होतसे, मी माझे हे सहज जातसे, तुने तुझे हे स्फुरण होतसे, कृष्णच करता कृष्ण करविता, कृष्णच करता कृष्ण करविता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. जे तत्त्वेते येरवहारी, प्रसन्न होता श्री गिरिधारी, जे तत्त्वेते येरवहारी, प्रसन्न होता श्री गिरिधारी, पार्थी माधव केवल भगवा, पार्थी माधव केवल भगवा, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. चित्तशुद्ध हो नामस्मरणा, हरिभक्ताना प्रसवे चित्ता, चित्तशुद्ध हो नामस्मरणा, हरिभक्ताना प्रसवे चित्ता, यज्ञस्वरूप जीवन होता, यज्ञस्वरूप जीवन होता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. मने मनाला शिकवित जावे, मन शांतीचे सुख सेवावे, मने मनाला शिकवित जावे, मन शांतीचे सुख सेवावे, हृदयी श्री गुरु हे जाणवता, हृदयी श्री गुरु हे जाणवता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. कृष्ण कृष्ण म्हणता जाता, कृष्ण कृष्ण म्हणता जाता, गीता गाता भगवद्गीता हा ऐकून किंवा वाचून समजणार नाही, तर तिचा ध्यास लागायला लागतो बर का. आणि हा ध्यास येता जाता कृष्ण कृष्ण म्हटलं
की मग हळूहळू लागतो. गीतेत सांगितलेला विचार आपल्याला हळूहळू कळू लागतो. भगवद्गीता हा संवादात्मक ग्रंथ आहे. अर्जुन युद्ध नाकारू लागतो तिथे हा संवाद सुरू होतो. समोर नातेवाईकांना पाहून पराक्रमी अर्जुन मोहात अडकतो. हे युद्ध धर्मार्थ आहे ह्याचा त्याला विसर पडतो. द्रौपदीची विटंबना तो विसरतो, भावंडांचा अपमान विसरतो, फसवणूक झालेली विसरतो, त्याला कशाचीच आठवण राहत नाही. आणि मग वीरबाहू अर्जुनाचं धनुष्य गळून पडतं, त्याचे शरीर कंप पाहू लागतं. आणि अशा व्याकुळ अर्जुनाची मनस्थिती सांगणारे हे पुढील गीत ऐकूया. पाऊल आरंभी अडले. मी लढेन म्हणणे चुकणे, पाऊल आरंभी अडले. मी लढेन म्हणणे चुकले, पाऊल आरंभी अडले. मी अर्जुन अतुल्य योद्धा, मी देह शृंखला बद्धा. मी अर्जुन अतुल्य योद्धा, मी देह शृंखला बद्धा. रणी शांती प्रवचन घडले, पाऊल आरंभी अडले. मी लढेन म्हणणे चुकले. नच मारिन गुरुजन बंधू, कळवळला करुणा सिंधू. नच मारिन गुरुजन बंधू, कळवळला करुणा सिंधू. दुबळेपण अश्रू बनले, पाऊल आरंभी अडले. मी लढेन म्हणणे चुकले. जो शरण जाई कृष्णा, चळणार तयाला तृष्णा. जो शरण जाई कृष्णा, चळणार तयाला तृष्णा. कर्तृत्व इथे भोवळले, पाऊल आरंभी अडले. मी लढेन म्हणणे चुकले, पाऊल आरंभी अडले. पाऊल आरंभी अडले, पाऊल आरंभी अडले. अर्जुनाचं आरंभी चाललेलं पाऊल पाहून आणि आपले कर्तव्य म्हणजेच पर्यायी युद्ध टाळण्यासाठी तो जी काही स्पष्टीकरणं देत होता ना, ती ऐकून भगवंत अवाकच झाले हो. भगवंतांना क्षणभर कळेच ना हे काय चाललंय ते. आणि मग आपलं न ऐकणारा आणि स्वतःचेच म्हणणे पुढे दामटणाऱ्या एखाद्या लहान मुलाला जसं आपण म्हणतो ना, अरे तुला काय म्हणायचं, वेडा म्हणायचं का खोळा म्हणायचं, याच आशयाचं भगवंत अर्जुनाला संबोधू लागले की तुला शहाणा म्हणू का वेडा म्हणू. आणि हेच गाणं आता आपण ऐकूया. मी म्हणू काय रे तुझला, तू पंडित किंवा खुळा. मी म्हणू काय रे तुझला, तू पंडित किंवा खुळा. मी म्हणू काय रे तुझला, तू पंडित किंवा खुळा.
स्वधर्म स्मरणे झुंज झुंजणे वीणेन भरणाला पंडित किंवा कुळा मी म्हणू काय रे तुझला तू पंडित किंवा कुळा तू पंडित किंवा कुळा तू पंडित किंवा कुळा. या शब्दांनी भगवंतांनी अर्जुनाची निर्भत्सना केली. तू खुळा की पंडित हा विचारही मांडून झाला, पण एवढी मात्र अर्जुनाला लागू पडली नाही. माऊली म्हणते त्याप्रमाणे नासिले महामोहे काल सर्पे अशी अर्जुनाची अवस्था झाली होती. आणि या महामोहाला उतरवण्यासाठी औषधही तसेच जालिम हवे होते असं आता भगवंतांच्या लक्षात आलं. आणि म्हणून भगवंतांनी थेट आत्म अनात्म विचाराला हात घातला. आत्मा अमर आहे आणि शरीर मर्त्य, हाच तो आत्म अनात्म विचार. आत्म्यावर कोणीही शस्त्राघात करू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी याला भिजवू शकत नाही, वारा याला वाढवू शकत नाही, मग शोक कशासाठी हा भगवंतांचा प्रश्न आहे. वस्त्रे बदलावीत त्याप्रमाणे हा आत्मा विविध शरीरे धारण करत असतो. असा आत्मा अनात्म विचार आत्मानात्म विवेक आपल्याला करता यायला हवा. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे. देह जन्मतो देह नाशतो देही आत्मा अलिप्त असतो. देह जन्मतो देह नाशतो देही आत्मा अलिप्त असतो. आपण आहे आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे. न मारतो हा न चमरतो हा कुणी न भोगत न च भोगता हा. न मारतो हा न चमरतो हा कुणी न भोगत न च भोगता हा. अलिप्त ऐसा आहे आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे. आत्मत्वे जरा पूजन घडले हृदय साला ते आवडले. आत्मत्वे जरा पूजन घडले हृदय स्थाला ते आवडले. गाणे गुंजत आहे आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे. धन्यवाद. आत्मानात्म विवेकाच्या तत्वज्ञानातून स्वजनांच्या मोहात अडकलेल्या अर्जुनाला भगवंत भानावर आणू इच्छित आहेत. आणि अर्जुनाला आत्मभान देऊन ते त्याला त्याच्या कर्तव्याची म्हणजे स्वधर्माचरणाची जाणीव करून देतात. धर्मयुद्ध हे कशासाठी आहे सांगून झाल्यावर त्यात पराक्रम तुलाच करायचा आहे हेही ते निक्षून अर्जुनाला सांगतात. अहो, घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण पाणी घोड्यालाच प्यावं लागतं. तसंच काहीसं इथे आहे. आणि म्हणून इथे भगवंत अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतायत. ऐकूया याच आशयाचं एक गीत, थोडासा भगवंतांचा आज्ञेचा सूर असलेलं.
युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध पार्था. सगळ्या ओळी सगळ्याजणी म्हणूया. बरं, चालेल. युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध पार्था. युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध पार्था. युद्ध काय हे राजासाठी, धर्मयुद्ध हे धर्मासाठी. युद्ध काय हे राजासाठी, धर्मयुद्ध हे धर्मासाठी. हे तू जाण पार्था, हे तू जाण पार्था. युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध पार्था. युद्ध सिद्ध. देह भले हारा हो जाओ, यश येवो वा अपयश येवो. देह भले हारा हो जाओ, यश येवो वा अपयश येवो. का त्याची चिंता, का त्याची चिंता. युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध पार्था. समत्व साधुनी तू चित्ताचे सार जाणूनी घे योगाचे. समत्व साधुनी तू चित्ताचे सार जाणूनी घे योगाचे. हो योगी पार्था, हो योगी पार्था. युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध पार्था. युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध हो, युद्ध सिद्ध पार्था. युद्ध सिद्ध पार्था, युद्ध सिद्ध पार्था. कोण म्हणणारे नेहमी तू कर्म कर, तुझंच आहे का. भगवंताने अर्जुनाला आदेश तर दिला युद्ध सिद्ध होण्यासाठी. अहो पण त्यासाठी अर्जुनाची प्रज्ञा स्थिरावणे आवश्यक होते, महत्त्वाचे होते. भरकटलेल्या मनाला आपली बुद्धीच स्थिर करू शकते, भानावर आणू शकते. माऊलीने म्हटलंय ना, मन आणि बुद्धीचे ऐक्य अभितेची सार जाण योगाचे. अर्जुन क्षत्रिय होता, युद्धाला सामोरे जाणे हे त्याचे कर्तव्य होते, स्वधर्म होता, नियत कर्म होते. त्यामुळे हे युद्धाचे कर्म केल्यानेच तो उन्नत होणार होता. म्हणूनच गीता स्वधर्माचरणाला स्वर्गद्वार म्हणते. हेच इथे अर्जुनाला भगवंत समजावून सांगत आहेत. नेमी ले तू कर्म कर रे. तू कर्म कर रे, नेमी रे तू कर्म कर रे. तेन टळते यज्ञमय ते, जवळ तेन टळते यज्ञमय ते. विकसनाला साय रे, विकसनाला साय रे. नेमी रे तू कर्म कर रे. ती फलाशा फेकी पाशा, ती फलाशा फेकी पाशा. दक्षराही नित्य तू रे, दक्षराही नित्य तू रे. नेमी रे तू कर्म कर रे. मी न करता मी न भोगता, मी न करता मी न भोगता. जे जयाचे त्यास दे रे, जे जयाचे त्यास दे रे. नेमी रे तू कर्म कर रे, नेमी रे तू कर्म कर रे. नेमी रे तू, नेमी रे तू, नेमी रे तू कर्म कर रे. आपलं आपलं कर्तव्य, आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे ते करणं हाच आपल्या उन्नतीचा मार्ग असतो. हे या भगवंतांनी या गीतातून सांगितलेलं आहे. ते अधिक विस्ताराने सांगताना भगवंत असं म्हणतात, चाप बाण घे करी झुंज झुंज पांडवा. युद्ध हेच विहित कर्म, विहित कर्म हा स्वधर्म. प्रत्येक स्वधर्म, प्रत्येक स्वकर्तव्य हे भगवंताचे मनोगत असते. ज्ञानदेवानी म्हटले ना, जे जे जयाचे विहित ते ते ईश्वराचे मनोगत. या भावातून भगवंतांची आज्ञा म्हणून जर कर्म केलं
त्या कर्म करण्याविषयीचा जर निश्चय दृढ केला तर स्वाभाविकच त्या कर्माला भक्तीची जोड मिळते. आपला स्वधर्म, आपलं कर्तव्य नीट समजून उमजून केलं की मग त्याला ज्ञानाची बैठक प्राप्त होते. यातून कर्म करण्याचा आनंदही माणसाला मिळतो आणि कर्मामागील कौशल्य, कर्मातील समरसता वाढते. यश अपयश याची चिंता राहत नाही. पुढील गीतातून आठवले सर आपल्याला हेच सांगतायत, भगवंताची आज्ञा म्हणून करायचे कर्म. भगवंतांची आज्ञा म्हणून केलेलं कर्म माणसाला नक्कीच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. त्याला ज्ञानाचं बळ मिळतं. स्वाभाविकच ते कर्म निष्काम आणि निरहंकारी होत असतं. यातूनच माणसाचा उद्धार होतो. शरीर, मन आणि बुद्धी यांच्यातील एकवाक्यता माणसाला हा उद्धार साधून देते. यालाच आत्मसंयम योग असं म्हणतात. मनाला वश करून घेतलं तरच हा योग साधता येतो आणि यासाठी शांत आणि प्रसन्न मनच माणसाला सर्वत्र सहाय्यकारी ठरते. म्हणूनच समर्थ रामदास मनाला सज्जना म्हणून सुस्कारतात. तर संत तुकाराम मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं म्हणतात. ऐकूया हाच विचार पुढील गीतातून. शांत होई
साधना शांत हो शांत हो शांत होई मना लाग रे लाग रे लाग रे साधना दीप निर्वातीचा कंप पावेच ना दीप निर्वातीचा कंप पावेच ना योगी आरूढ जो शुद्ध होईच ना योगी आरूढ जो शुद्ध होईच ना आत जा आत जा आत जाई मना शांत हो शांत हो शांत होई मना श्वास साठी तुझा सख्य त्याशी करी श्वास साठी तुझा सख्य त्याशी करी गुंफुनी त्यास रे सूत्र सोहम धरी गुंफुनी त्यास रे सूत्र सोहम धरी मंदिरी तू तुझ्या आणवी मोहना शांत हो शांत हो शांत होई मना सज्जना रे मना साय देशील ना सज्जना रे मना साय देशील ना भक्ती पंथेजिया चाल रे सज्जना भक्ती पंथेजिया चाल रे सज्जना निग्रहानंद जो चाख माझ्या मना शांत हो शांत हो शांत होई मना लाग रे लाग रे लाग रे साधना शांत हो शांत हो शांत होई मना शांत होई मना शांत होई मना गीतेतील दुसऱ्या अध्यायातच भगवंत म्हणतात प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धी पर्यवतिष्ठते शांत प्रसन्न मनाला आपोआपच बुद्धीची जोड मिळते आणि मग माणसाची समजही हळूहळू वाढू लागते तसेच काहीचे इथे अर्जुनाचे झाले मुळात शास्त्राभ्यास संपन्न होताच तो साक्षात भगवंत समोर उभे आहेत म्हटल्यावर तो शंका विचारत गेला त्याला समाधानकारक उत्तरे मिळत गेली आणि मग सर्व विश्व हे वासुदेवमय या भावावर तो काही अंशाने का विना स्थिर झाला ऐकूया याच आशयाचे एक गीत अतिशय मधुर असं गीत आहे सर्व विश्व हे वासुदेवमय ज्ञानी भक्तासी सर्व विश्व देव
सर्व विश्व हे वासुदेवमय फास्ट घेऊ नका म्हणते. काय आहे हो हे ज्ञान? देह मर्त्य आहे आणि आत्मा अमर आहे. हेच ते ज्ञान जे भगवंतांनी सुरुवातीला सांगितलं आहे. पण हे ज्ञान असं एकदम सहजासहजी प्राप्त होत नाही. माणसाचा आत्मानात्म विवेक जागृत करणार हे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून माणसाला त्याच्या आयुष्याचे काही नियोजन करावे लागते. आपल्या जीवनाला एक शिस्त लावावी लागते. जगण्याच्या जाणीवा समृद्ध कराव्या लागतात. दिवसभर भरपूर प्रामाणिक प्रयत्न कष्ट करणाऱ्याला चांगली शांतभूक लागतेच. तसेच हे आहे. ज्ञानप्राप्तीतून शेवटी भगवंताचे स्मरण व्हायला आयुष्यभर त्याचा सराव करावा लागतो. तो सराव सतत ठेवावा लागतो. यालाच आध्यात्मिक भाषेत अनुसंधान असं म्हणतात. ऐकूया. दे ना तिला. तीन म्हटलंय. ठीक आहे असं मला वाटलं तुम्ही 4च घेता नाही. माहिती नाही मला पण इथे कसे जगावे की शेवटचा क्षण साधे साधे शेवटचा क्षण साधे मनुजे असे जगावे की शेवटचा क्षण साधे साधे शेवटचा क्षण साधे जन्मभरी भगवंता स्मरता अंतःकरणी भक्ती उगवता जन्मभरी भगवंता स्मरता अंतःकरणी भक्ती उगवता या देहातच लाभे मुक्ती या देहातच लाभे मुक्ती देहभावनच बाधे बाधे शेवटचा क्षण साधे साधे शेवटचा क्षण साधे शेवटचा क्षण साधे आत्मा देहाहुनी निराळा स्पर्शन सुख दुःखाचा त्याला आत्मा देहाहुनी निराळा स्पर्शन सुख दुःखाचा त्याला मनने आत्माकारची होता मनने आत्माकारची होता जीव देहीनच गुंते गुंते शेवटचा क्षण साधे साधे शेवटचा क्षण साधे घटाखाली जर दिवा ठेवला कळतही नाही केव्हा विजला घटाखाली जर दिवा ठेवला कळतही नाही केव्हा विजला योगी देहा त्यागत तैसा योगी देहा त्यागत तैसा रहस्य इतुके साधे साधे शेवटचा क्षण साधे साधे शेवटचा क्षण साधे म्हणजे असे जगावे की शेवटचा क्षण साधे साधे शेवटचा क्षण साधे साधे शेवटचा क्षण साधे. घटाखाली जर दिवा ठेवला कळतही नाही केव्हा विझला. इतके सहज मरण यायला साधक हा देह नमी भ्रांत नमी
चिन्मय परमात्मा मी या भावावर जायला हवा. मुख्य म्हणजे भक्त आणि भगवंत हे एका भावाच्या नात्याने जोडले जायला हवेत. आपण म्हणतोच ना, भाव तसा देव. ज्ञानमय आनंदमय भाव भक्ताला भगवंताजवळ नेतो आणि मग असा भक्त जे काही भगवंताला अर्पण करतो त्याचे ग्रहण भगवंतही अतिशय प्रेमाने आपलेपणाने आस्थेने करतात. ऐकूया पुढील गीतातून भगवंतांची भक्ताविषयीची अपेक्षा. अर्थात ही अपेक्षा भक्ताच्या कल्याणासाठी आहे बरं का. भगवंत पूर्णपणे निर्लेप आणि निरपेक्ष आहे ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मी भाव भुकेला आहे. अतिशय सुंदर, मधुर, भावपूर्ण, हळूवार असं हे गीत आहे. सरांनी फार सुंदर चाल लावलेली आहे गाण्याला. आपल्या मनातील उत्कट भावातूनच हृदयातील राम म्हणा, कृष्ण म्हणा जागवावा लागतो. अशा उत्कट भावाच्या पातळीवर अर्जुन आता हळूहळू पोचला बरं का. विभूती योगातून त्याने भगवंतांचे बलसंपन्न ऐश्वर, योगिक ऐश्वर ऐकले होते. आत्तापर्यंत भगवंतांकडून जे जे ऐकलं होतं आणि मग प्रत्यक्ष डोळ्यांनी म्हणजे जे जे त्यांनी विभूती योगात ऐश्वर ऐकलेलं होतं आणि आत्तापर्यंत जे काही ज्ञान ऐकलं होतं त्याच्यातून अर्जुनाला असं वाटायला लागलं की आता आपला मोह नष्ट झाला असं अर्जुनाला वाटायला लागलं 11व्या अध्यायामध्ये. आणि मग त्याच्या मनामध्ये भगवंतांनी जे काही वर्णन केलेलं होतं विभूती योगामध्ये ते बल ऐश्वर्य संपन्न रूप पाहण्याची इच्छा झाली. विश्वरूप पाहण्याची इच्छा त्याच्या अर्जुनामध्ये जागी झाली. आणि मग ही त्याची इच्छा ऐकून आणि इथेच अर्जुनाची शरणता अशी आहे की मन्यसे यदि तत् शक्यम, मला ते पाहणं शक्य असेल तरच ते तुम्ही मला दाखवा. म्हणजे मला इच्छा झाली आहे, तुम्ही आता दाखवाच, काय वाटेल ते झालं तरी, असं तो म्हणाला नाही. त्यांनी भगवंतावर सोपवलं ही शरणता आहे. त्याच्यामुळे हे रूप मला पाहण्याची इच्छा आहे, जर मला पाहणे शक्य असेल तर तुम्ही ते मला दाखवा. आणि साहजिकच अर्जुनाच्या मनातील मनीषा ऐकून किंवा इच्छा ऐकून भगवंत प्रसन्न झालेले आहेत. त्याची जिज्ञासा त्यांना समजलेली आहे, अर्जुनाची जिज्ञासा. आणि मग विश्वरूप दर्शन दाखवण्याची भगवंतांनी तयारी केलेली आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच आहे, तू बघूनच घे आता काय आहे ते. कारण आत्तापर्यंत थिओरॉटिकल भाग बराच झाला,
आता तुला प्रॅक्टिकल दाखवतो, म्हणजे मग तुला कळेल की तू कसा निमित्त मात्र आहेस, हे भगवंतांना इथे सांगायचं आहे. याच आशयाचं एक गीत आपण ऐकूया. डोळे दिपवणारं असं विश्वरूप अर्जुनाला झालेलं आहे. आपल्याला बघू कितपत मानवता येते. घे घे विश्वरूप दर्शन. विस्फारुनी लोचन घे घे विश्वरूप दर्शन. उत्पत्ती स्थिती लय तू पाही विश्वचराचर एका देही. उत्पत्ती स्थिती लय तू पाही विश्वचराचर एका देही. तत्वमूळ जाणून घे घे विश्वरूप दर्शन. मी नाही ऐसा कण नाही, मी नाही ऐसा क्षण नाही, मी नाही ऐसा कण नाही, मी नाही ऐसा क्षण नाही. उरे विश्व व्यापून घे घे विश्वरूप दर्शन. घे घे विश्वरूप दर्शन. घे घे विश्वरूप दर्शन. मी नाही ऐसा क्षण नाही, नको मी नाही ऐसा क्षण नाही, मी नाही ऐसा कण नाही. हे अर्जुनाने ऐकलं, अनुभवलंही. भगवंतांकडून ज्ञानचक्षु प्राप्त झालेले असून सुद्धा अर्जुनाला हे विश्वरूप दर्शन मानवलं नाही. त्याला ते भयप्रद वाटलं. दरीचं सौंदर्य दुरून बघणं वेगळं आणि दरीत प्रत्यक्ष जाणं वेगळं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. तसंच काहीसं इथे अर्जुनाचं झालं. त्याची विश्वरूप दर्शनाची हौस तर पुरती फिटली, पण मग भगवंतांनी त्यांचं शांत सौम्य चतुर्भुज रूप धारण करावं अशी इच्छा त्याच्या मनी जागी झाली. अतिशय भाव भिजल्या स्वरात तो भगवंतांना विनवू लागला. श्याम सुंदर मज पाहू दे पाहू दे, नीरज लोचन दिसू दे दिसू दे. चार सुदीर्घ सुंदर चारी बाहू शंख चक्रधर श्री हरि गाऊ. सुदीर्घ सुंदर चारी बाहू शंख चक्रधर श्री हरि गाऊ. गदा पाणी मज दिसू दे दिसू दे, गदा पाणी मज दिसू दे दिसू दे. नीरज लोचन
दिसू दे. मकर कुंडले तळपती श्रवणी पीतांबर तो भरला ध्यानी. मकर कुंडले तळपती श्रवणी पीतांबर तो भरला ध्यानी. सुहास्य मुख मज दिसू दे दिसू दे. सुहास्य मुख मज दिसू दे दिसू दे. नीरज लोचन दे दिसू दे. ऋण झुणता ती नूपुर पायी कंठी कौस्तुभ शोभत राही. ऋण झुणता ती नूपुर पायी कंठी कौस्तुभ शोभत राही. श्यामल प्रेमल दिसू दे दिसू दे. श्यामल प्रेमल दिसू दे दिसू दे. नीरज लोचन दिसू दे दिसू दे. श्याम सुंदर मज पाहू दे पाहू दे. नीरज लोचन दिसू दे दिसू दे. श्याम सुंदर मज श्याम सुंदर मज श्याम सुंदर मज पाहू दे पाहू दे. मस्त दृश्यात राहणारा माणूस दृश्यातच रमतो. त्यामुळेच अर्जुन भगवंतांच्या सगुण रूपावरच आला. भगवंतांचे गोड सुंदर सगुण रूपच त्याला आपलेसे वाटले आणि भगवंतही मग त्यांचे भक्ताबद्दलचे प्रेम वर्णन करू लागले. हे वर्णन करताना भगवंतांच्या भावनांनाही भरते आले. ऐकूया थोडेसे ज्ञानी भक्ताकडेच झुकणारे हे भगवंतांच्या प्रिय भक्ताचे वर्णन. तुझ्याचकडे राहून दे माईक. 4 आहे ना? हो 4 आहे. पीसच्या नावाने नक्की 4 आहे ना? 4च आहे. प्रिय मजला अर्जुना भक्त प्रिय मजला अर्जुना भक्त प्रिय मजला. माझी भक्ती करता करता योग सारये सहजची हाता. माझी भक्ती करता करता योग सारये सहजची हाता. क्लेशन मुळी त्याला भक्त प्रिय मजला अर्जुना भक्त प्रिय मजला. योग रूपजी झाली भक्ती ती वर्णाया अपुरी उक्ती. योग रूपजी झाली भक्ती ती वर्णाया अपुरी उक्ती. जीव मी कुरवंडीला भक्त प्रिय मजला अर्जुना भक्त प्रिय मजला. सोहम बोधे मला जाणले वासुदेवमय विश्व जाहले. सोहम बोधे मला जाणले वासुदेवमय विश्व जाहले. तो हृदयी धरिला भक्त प्रिय मजला अर्जुना भक्त प्रिय मजला भक्त प्रिय मजला भक्त प्रिय मजला.
ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि शिवाय भगवंतांनाही प्रिय व्हायचं. यासाठी दैवी संपत धारण करणे फार आवश्यक असते. ही दैवी संपत प्राप्त व्हावी म्हणून पुन्हा मुरलीधराचीच प्रार्थना करावी लागते. समर्थांनी म्हटलंय ना, अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती. याला अभ्यास आणि प्रयत्न लागतात. उत्तम गुणांच्या अभ्यासासाठी मुरलीधराचा कृपाप्रसाद असणेही आवश्यक असते. इथे तर भगवंत अर्जुनाला मूलतःच तू दैवी संपत धारण करून आलायस, तू शोक करू नकोस असं सांगतायत. खरं म्हणजे काळजी करू नकोस असा विश्वास देत आहेत. तरीही अर्जुन नम्रच आहे आणि तो भगवंतांकडून काही हवे असेल तर ही नम्रता हवीच. ऐकूया अर्जुनाची दैवी गुण संपद विषयीची आर्जव पुढील गीतातून. मुरलीधरा नमितो तुला. मला बघणारच ना. इथे चार मला
फारच सुंदर. म्हणा नाही कडवं. फारच सुंदर. छान फारच. गीता मंदिर दैवी जीवन जिथे दंभनाच्या अथवा मी पण. गीता मंदिर दैवी जीवन जिथे दंभनाच्या अथवा मी पण. दैवी संपदा सुदृढ पाया. दैवी संपदा सुदृढ पाया. कळू दे मला शिकवी मला. कळू दे मला शिकवी मला. मुरलीधरा नमितो तुला. मुरलीधरा नमितो तुला. तव चरणाची अमरावती. तव चरणाची अमरावती. दे दे मला. 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 सुंदर. चाल फारच सुंदर. सत्य अहिंसा अक्रोध हि दे. स्थैर्य धैर्य दे. प्रांजळपण दे. अहो इतकी नम्र आर्त प्रार्थना ऐकल्यावर भगवंत प्रसन्न होणारच. दैवी संपदेचा प्रसाद भगवंताकडून भक्ताला नक्की मिळणार. या प्राप्तीतूनच तो पुढे झेपावत जाणार. आपल्या श्रद्धा दृढ करण्याच्या तयारीला लागणार. गुणातीत तो जाणावा. माथा तिथे झुकवावा. हे भगवंतांचे वर्णन अशा भक्तालाही लागू पडावे. इतका तो उन्नत होणार. पण यासाठी शास्त्राभ्यास, सद्गुरू कृपा सगळेच महत्त्वाचे. 17व्या अध्यायात भगवंत म्हणतात त्रिविधा भवती श्रद्धा देहीनांचा स्वभावजा. ही स्वभावजा श्रद्धा प्रयत्नपूर्वक शास्त्रजा करावी लागते. जन्मजात स्वभाव ज्याचं त्यांनी ठरवलं तर बदलता येतो. दुसऱ्याने ठरवलं तर बदलता येत नाही. त्याचे ज्याचं त्यांनी ठरवणं आणि अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यातून माणसाची उन्नती होते आणि त्यासाठीच आपल्याला हे आध्यात्मिक ग्रंथ सहाय्यकारी होतात. बघूया गीताभ्यास आपल्याला कशी मदत करतो ते. स्वभाव बदले गीता. अतिशय गोड गाणं आहे आणि त्यातील गीतेला वापरलेली संबोधनं फार सुंदर आहेत. स्वभाव बदले गीता. गीता स्वभाव बदले गीता. स्वभाव बदले गीता. गीता स्वभाव बदले गीता. कळे कोण मी तोच तोच मी. कळे कोण मी तोच तोच मी. विशाल बनवी गीता. गीता स्वभाव बदले गीता. अंगुली धरते ती चालवते. अंगुली धरते ती चालवते. वत्सल माता गीता. गीता स्वभाव बदले गीता. स्वार्थ संपवी ध्येय दाखवी. स्वार्थ संपवी ध्येय दाखवी. उन्नत करते गीता. गीता स्वभाव बदले गीता. अश्रू पुसते गोड हसवते. अश्रू पुसते गोड हसवते. विश्व माऊली गीता. गीता स्वभाव बदले गीता. गीता स्वभाव बदले. स्वभाव बदले. स्वभाव बदले गीता.
प्रारंभी चाललेलं अर्जुनाचं पाऊल आणि अखेर दैवी संपत धारणेसाठी त्याने मुरलीधराची केलेली आर्जव, हा अर्जुनाचा प्रवास आपण आत्तापर्यंत पाहिला, थोडा थोडा अनुभवलाही. या सगळ्या प्रवासात अर्जुनाचा भगवंतांवरील विश्वास दृढ होत गेला, श्रद्धा अधिकाधिक विकसित होत गेली, त्याचे प्रश्न संपले आणि मग भगवंत त्याला यथेच्छसी तथा कुरु, तुला जे हवं ते कर असं म्हणत असतानासुद्धा तो भगवंतांना म्हणतो करिष्ये वचनं तव, तू जे सांगशील तेच मी करीन. हा जो फरक आहे हा फार महत्त्वाचा आहे. माणसाने तिथपर्यंत जाता आलं पाहिजे, तिथे माणसाच्या जीवनाची कृतार्थता आहे, तो आनंद आहे. ती आनंदाची प्राप्ती जी आहे, अर्जुनाला प्राप्त झालेला जो आनंद आहे, आनंदाचा कंद जणू त्याला मिळालेला आहे. त्या आनंदाच्या कंदाविषयी गोविंद गोविंद या कंदाविषयी किंवा गोविंदाविषयी आपण या पुढच्या गीतातून ऐकणार आहोत. भैरवी घेणार आहोत हो, नंतर म्हणजे मी सांगते. आनंदाचा हा कंद गोविंद गोविंद गोविंद, आनंदाचा हा कंद, आनंदाचा हा कंद, गोविंद गोविंद गोविंद, गोविंद गोविंद गोविंद, वदे वै खरी हरि अंतरी, हरि अंतरी घुमे बासरी, वदे वै खरी हरि अंतरी, हरि अंतरी घुमे बासरी, लागो ध्यानाचा छंद, लागो ध्यानाचा छंद, गोविंद गोविंद गोविंद, आनंदाचा हा कंद, गोविंद गोविंद गोविंद. बांधतात गुण ध्यानी येता, ध्यानी येता सावध होता, बांधतात गुण ध्यानी येता, ध्यानी येता सावध होता, निष्प्रभ ठरताती बंध, निष्प्रभ ठरताती बंध, गोविंद गोविंद गोविंद, आनंदाचा हा कंद, गोविंद गोविंद गोविंद. अनन्य भावे त्या पूजावे, त्या पूजावे गोविंद भावे, अनन्य भावे त्या पूजावे, त्या पूजावे गोविंद भावे, मिळेल सुंदर मकरंद, मिळेल सुंदर मकरंद, गोविंद गोविंद गोविंद, आनंदाचा हा कंद, आनंदाचा हा कंद, गोविंद गोविंद गोविंद, गोविंद गोविंद गोविंद, गोविंद गोविंद गोविंद, गोविंद. शेवटचं नुसतं सूर लागतील आपण म्हटलं. हां, घ्यायचं आहे का शेवटचं कडवं? ते शेवटचं घेऊया ना आपण, शेवटचं घेऊया ना. नाही गोविंद नाही गोविंद गोविंद घेऊया ना. हां ते घेऊया. भावे त्या पूजावे, त्या पूजावे गोविंद भावे, अनन्य भावे त्या पूजावे, त्या पूजावे गोविंद भावे, मिळेल सुंदर मकरंद, मिळेल सुंदर मकरंद,
गोविंद 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 हरि गोविंद हरि गोविंद हरि गोविंद हरि गोविंद हरि गोविंद. शांततेमुळे व्हरायटी लक्षात आली आमच्या राहिलेली. आपल्या या आनंद यात्रेची म्हणा किंवा जमलेल्या सुंदर मैफिलीची म्हणा सांगता होती एका सुंदर भैरवीने. तत्पूर्वी काय शांततेनं म्हणायचं हे मला कळत नाही. त्यांनी इथे आम्हाला सद्गुरूंच्या सेवेची संधी दिली आणि त्यांचं खरंच मला खूप कौतुक वाटतं की मिळालेल्या संधीचं सोनं कसं करावं हे त्यांचं आयुष्य बघितल्यानंतर पटतं. मैत्रीण आहे माझी ती. 14 वर्ष झाली आज हे उपासना केंद्र स्थापन करून. म्हणजे त्यांनी उपासनेचा आश्रय हो नाही तर निराश्रय हो हे जे सद्गुरूंनी म्हटलेलं आहे, हा उपासनेचा आश्रय त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे. अतिशय निरलसपणे ते हे काम करतात. त्यांच्या यजमानांनी त्याला त्यांना खूप चांगला पाठिंबा दिला. 14 वर्ष झाली आता आज या गोष्टीला. आणि त्यांच्या मुलांचं पण कौतुक आहे. आज त्यांची मुलगी इथे हजर आहे ही रीताला वाटे की प्रत्येक आईच्या कल्पनांमध्ये मुलं अगदी उत्साहाने सहभागी होत असतात. मग ती पालखी असू देत, गुरुपौर्णिमा असू देत, दासनवमी असू देत, काही असू देत, आई आणि त्यांच्या डोक्यात खूप भन्नाट कल्पना असतात आणि त्या त्यांना उतरवायच्याच असतात. त्या कितीही आजारी असल्या तरीसुद्धा त्यावेळेला त्या बऱ्या होतात. हे पण त्यांना सद्गुरूंची, आम्ही त्यांना समर्थांची लेक असंच म्हणतो खरं म्हणजे. तर त्यांनी त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. मैत्रीण आहे ती माझी, त्याच्यामुळे मी काय तिचे आभार मानणार नाही. पण आज कुष्मांड नवमीच्या निमित्ताने म्हणजे 3 दिवसातला सुद्धा हाच नेमका दिवस आज आम्हाला मिळावा हे आमचं भाग्य आहे. सद्गुरूंची सेवा करण्याची संधी इथे आम्हाला प्राप्त झाली. त्याच्यानंतर आज हार्मोनियमवरती आहेत जोशी, मनीषा जोशी, मेघना जोशी. त्या नवीन आहेत पण त्यांनी खूप चांगली साथ आम्हाला दिली, आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं. नंतर तबल्यावरती आहेत प्रभुणे ना, हे पण मंदार प्रभुणे. हे यांनी पण खूप छान आम्हाला सांभाळून घेतलं. छान तुम्ही तर म्हणाला तर तबला आणि पेटी खूप छान वाटतंय. म्हणजे त्यांनी आम्हाला ओव्हरटेक केलं हे नक्कीच. त्याच्यानंतर आमच्या मुख्य आधार या ज्या आहेत माधुरीताई धर्माधिकारी. कारण या खरं म्हणजे जो मूळ कार्यक्रम होता त्याच्या या मुख्य गायिका आहेत. पण आता त्या आम्हाला हळूहळू ठाकून ठोकून तयार करतायत. आणि ओंकार संगीत साधना, तर संगीताची साधना काय असते हे थोडं काही अंशाने आम्हाला कळायला लागलं आहे आता त्यांच्यामुळेच. त्याच्यामुळे त्यांचं पण आभार नाही मानणार मी, कारण त्या पण आमच्या आहेत. त्याच्यानंतर ओंकार सर जे आहेत, मोहिनीराज ओंकार, त्यांनी या सगळ्या गाण्यांना संगीत दिलेलं आहे. कारण संगीत दिल्यामुळे ती गाणी आपल्यापर्यंत अतिशय सुमधुर रीतीने आलेली आहेत, प्रस्तुत करता आली आपल्याला. त्याच्यामुळे हे मोहिनीराज ओंकार सर. त्याच्यानंतर मागे जी बसलेली आहे ही संपदा ओक, ही सरोज खरपुडीकर. त्याच्यानंतर या तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, स्मिता गाडगे. नंतर ही जी आहे ही स्मिता देवधर. 2 स्मिता 2 माधुरी मगाशी शांताताई म्हणाल्या. आणखीन नाही आहे ना कोणी. ही सुवर्णा देवधर, ही पण तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे. हिच्या सासऱ्यांच्या प्रोत्साहनाने हा कार्यक्रमाला काही स्वरूप येऊन त्यावेळेला तो कार्यक्रम चालू झालेला होता. गीतेचा प्रसार आणि प्रचार हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि माझंही नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माधुरी कुलकर्णी. तर आणि माझी आई हे दोघंही म्हणजे आई पेटी वाजवून गाणं म्हणायची, मामा तबला वाजवायचा. असे फार पूर्वी शिवाजी मंदिरात गणेशोत्सवात 3-3 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचे.
आणि त्या मामाच्या प्रेरणेमुळे आम्ही आता हे यांचे मामा म्हणजे अण्णा देवधर, हा. हिचे सासरे. हा. तेव्हा आम्ही सगळे घरातलेच असे म्हणत होतो म्हणजे. आणि सगळ्यांचं आपापले व्याप सांभाळून आम्ही हे सगळं हो. करायचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येकाला व्याप असतातच काही ना काहीतरी, आणि करायला लागतं म्हणजे ते थोडं बाजूला सारून. तर असा हा आमचा जो ग्रुप आहे. आणि तुम्ही श्रोते, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात, त्याच्यामुळे तुमचं पण मी कृतज्ञता व्यक्त करते. तुम्ही जर नसतात तर हा कार्यक्रम होऊ शकला नसता, हे नक्कीच आहे. आणि छान प्रतिसाद आहे म्हणूनच कार्यक्रम झाला. आणि या गाण्यांची पुस्तकं इथे आहेत आणलेली, त्याच्यामध्ये 5-5 कडवी आहेत खरं म्हणजे प्रत्येक गाण्याची, पण आम्ही वेळेचं नियोजन व्हावं या दृष्टीने 3-3 कडवी घेतो. जर कोणाला हवी असतील तर कोणाकडे येतात का? हां, यांच्याकडे आहेत पुस्तकं, स्मिताकडे आहेत का? हां, 50 रुपये किंमत आहे पुस्तकाची. कोणाला हवी असतील तर घेऊ शकता तुम्ही. मला आवडेल. त्यांचा उत्साह खूप आहे. आणि आज दुसरं एक म्हणजे मधुराताईंची अनुपस्थिती खूप जाणवती आहे. हार्मोनियम वादक आमच्या ज्या मूळ आहेत त्या, हो, सॉरी त्यांचं पण केलं पाहिजे. टेक्निकल नाही, आम्हाला हे नवीन संधी मिळाली ना तुमच्यामुळे, त्याच्यामुळे तुमचे पण आभार किंवा कृतज्ञता आपण जे म्हणतो. नाव काय तुमचं? देऊळगाथा नाव. बरं, चॅनल आहे देऊळगाथा त्यांचं. तर त्याच्यामार्फत आता बघूया आपल्याला कितपत काय प्रतिसाद मिळतोय ते. आणि मधुराताई दामोदरे ज्या आमच्या मूळ हार्मोनियम वादक आहेत, त्यांचा पण याच्यामध्ये खूप मोठा सहभाग असतो. त्या गायिका पण आहेत. त्या पण आम्हाला बऱ्याच वेगवेगळ्या सूचना करत असतात, काय चुकतंय, कुठे गाणं डबतंय, कुठे स्लो होतंय, कुठे खेचलं जात आहे. हे सगळं त्यांचे शब्द जे आहेत हे त्या आम्हाला असं ठाकून आम्ही तयार होतो आहे हळूहळू, असं म्हणायला हरकत नाही. तर सगळ्यांच्या सहकार्याने पडलेला असा हा आपला कार्यक्रम गीता कळते गाता गाता. त्याची भैरवी तितकी समर्पक आहे. अर्जुनाच्या निमित्ताने जे ऐकलेलं तत्त्वज्ञान आहे ते मनात घोळवणारी अशी भैरवी आहे, अंतरंगात मुरवणारी अशी भैरवी आहे. गीता मुरली साक्षात हरीने वाजवलेली. श्रीमद भगवद्गीता म्हणजे ही जणू गीता मुरली आहे, साक्षात हरीने वाजवलेली अशी एक कल्पना आहे. आपापसातील द्वेष, राग, मत्सर या भावना दूर करणारी आणि प्रेमाची, ज्ञानाची, भक्तीची, वैराग्याची अनुभूती देणारी अशी ही गीता मुरली. आणि ती वाजवण्याची हरीला केलेली आर्त प्रार्थना ऐकूया या भैरवीतून. आणि त्याच्यानंतर गीतेची आरती होईल, सद्गुरूंची आरती होईल, आणि मग प्रसाद आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. गीता मुरली, हरि ऐकव गीता मुरली. तुझे सुदर्शन आरपवी मन, तुझे सुदर्शन आरपवी मन, आस फलीन च उरली उरली, आस फलीन च उरली उरली, ऐकव गीता मुरली, हरि ऐकव गीता मुरली. आत्मविस्मृती दुःख मूलती, आत्मविस्मृती दुःख मूलती, श्रवणे लेशन उरली उरली, श्रवणे लेशन उरली उरली, ऐकव गीता मुरली, हरि ऐकव गीता मुरली. इथे तिथे हरी सदा सर्व हरी, इथे तिथे हरी सदा सर्व हरी, शिकवण श्रवणे मुरली मुरली, शिकवण श्रवणे मुरली मुरली,
गीता मुरली हरी ऐकव गीता मुरली व्यक्ती पांडव समाज माधव व्यक्ती पांडव समाज माधव कुठे भिन्नता उरली उरली कुठे भिन्नता उरली उरली ऐकव गीता मुरली हरी ऐकव गीता मुरली आनंद होई विस्मय होई आनंद होई विस्मय होई धून कुठूनही आली आली धून कुठूनही आली आली ऐकव गीता मुरली हरी ऐकव गीता मुरली हरी वाजव गीता मुरली हरी वाजव गीता मुरली हरी वाजव गीता मुरली हरी ऐकव गीता मुरली हरी ऐकव गीता ऐकव गीता ऐकव गीता मुरली कृष्ण महाराज की जय.